नमस्कार, तुमचं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये. तर आज आपण बनवतोय बोंबील स्टफ फ्राय. त्यासाठी काय साहित्य लागते बघूया. तर सगळे आपले मसाले आहेत इथे. कोथिंबीर आणि ही आहे टूथपिक म्हणजे स्टफ भरल्यानंतर ते जॉईंट करण्यासाठी. तर कोळंबी बारीक करून घेतलेली आहे स्टफसाठी. आलं लसूण पेस्ट, तांदळाचं पीठ आणि रवा, कांदा आणि टोमॅटो. तर मार्केटमधनं बोंबील साफ करून आणलेत. मधल्या भागाला असं चिरा पाडून घेतल्यात कारण त्याच्यामध्ये आपल्याला स्टफ भरायचं आहे. तर अशा प्रकारे हे सगळे बोंबील आपण कापून घेतले. तर आता आपल्याला बोंबीलमध्ये जो मसाला भरायचा आहे म्हणजे स्टफिंग त्याची तयारी करूया. तर आता आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता आपल्याला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. तर गॅसवर कढई ठेवली आहे तापायसाठी. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. आता तेल चांगलं तापलं आहे. आपल्याला टाकायचा आहे कांदा. आता टाकायचा आहे टोमॅटो. तर कांदा टोमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा आपल्याला. आता याच्यामध्ये टाकायचा 1 चमचा आलं लसूण. जर तुम्हाला हे मसाल्याचं भांडं घ्यायचं असेल तर खाली मी प्रोडक्ट टॅग केलं आहे तिथून घेऊ शकता. तर आपल्याला टाकायची पहिले हळद, तिखट मसाला, चिकन मसाला. तर तुम्ही विचाराल याच्यामध्ये चिकन मसाला का टाकला आहे, याच्यामुळे टेस्ट चांगली येते म्हणून मी ॲड करते. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही कोळंबी बारीक चिरून घेतली आहे ती याच्यामध्ये टाकायची. तर बोंबीलमध्ये आपल्याला कोळंबी भरायची म्हणजे स्टफमधली, त्यामुळे बारीक चिरून घेतली आहे जेणेकरून ते सारण व्यवस्थित राहील. आता हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर. आता हे शिजावं म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर आपल्याला 10 मिनटं शिजण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला हे बोंबील मॅरिनेट करायचे आहे. त्यामध्ये मसाले टाकायचे. हळद, लाल तिखट. आता सगळ्या बाजूला आपल्याला असा मसाला लावून घ्यायचा आहे. तर आता 10 मिनटं झाली आहेत. बघूया. तर आपलं हे सारण रेडी आहे. आता आपण हे मॅरिनेट केलेले बोंबील घेतलेत. त्यामध्ये हे स्टफिंग आपल्याला भरायचं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. आता आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता तूप लावायची. तवा ठेवला त्यावर तेल टाकायचं आहे कारण का हे फ्राय करायचं आपल्याला. आता आपल्याला हे तांदळाच्या आणि रव्याच्या पिठामध्ये चांगलं घोळवून घ्यायचं आहे. चारी बाजूने असं पीठ लावून घ्यायचं. आता तेलात सोडायचं आहे. तर तुम्हाला बोंबील स्टफ फ्रायची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.